नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मला मराठीतली पाठ्यपुस्तकातली एक कविता आठवते आणि ती कविता खूप सुरेख होती. मला वाटतं कवी बी यांची असावी. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. काग गंगा यमुनाही मिळाल्या. का? कशामुळे बरं आसव भरून आली असतील? कोण बोललं असेल? काय बोललं असेल? कोण रागावलं असेल? कोण धमकी दिली असेल? कशाची बरं धमकी असेल? ही धमकी खरी असेल की खोटी, की उगाचच हातपाय आपटून आपलंच खरं करणं चाललंय? काय ते प्रकरण, काय ते रडणं, काय ते बोलणं, सगळ्यांचं मला बाबा हसूच यायला लागलंय. पण तरीही प्रश्न विचारावा वाटतोय. का ग गंगा यमुनाही मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. आता कोण रडलंय, कोण रागावलंय, जरा बघायला पाहिजे ना, समजून घ्यायला पाहिजे. आपण जरा रडणं बघून घेऊया. कोण रडलंय ते बघा. डिस्टर्ब आहे, डगमगणार नाही, घाबरणार तर अजिबात नाही. कळलं? मामला साफ, चित्र स्पष्ट. कोण रडलंय, कोण ओरडलंय कळलं असेल. बरं, हे काही पहिल्यांदा रडणं झालंय अशातला भाग नाहीये. हो बा, पहिल्यांदाच रडलेत, दुसऱ्यांदा रडलेत, तिसऱ्यांदा रडलेत असं काही नाहीये. याच्या आधी एकदा झालंय आणि ते हे पत्रकारांच्या समोर झालंय आणि ते शरद पवारांच्या समोर झालंय. जरा तेही बघायचंय. घ्या बघून. आली डोळ्यात आसव आली, आणि एकदा का डोळ्यात आसव आली की मग आपल्या सगळ्यांच्याच भावना अशा स्त्रवायला सुरुवात होतात. अरे रे बिचारे, काय अवस्था आणली आहे, काय नादान सरकार आहे, काय व्यवस्था आहे ही, का बरं असं केलं गेलं असेल, असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडतो. बरं, माझ्यासारख्याच्या मनामध्ये असा प्रश्न येतो आणि त्या तृप्ती देसाईंच्या मनामध्ये काहीतरी वेगळीच भावना येते. त्या काहीतरी वेगळंच बोलतात, ते ऐकून घ्या. परवा ललित पाटील प्रकरणामध्ये ललित पाटीलला आता अटक झाली, अनेक जणांची तोंड बंद होतील असं फडणवीसांनी जे आहे ते वक्तव्य केलं, जे सुषमा अंधारेंना लागू सुद्धा नव्हतं. परंतु स्वतः काहीतरी पत्रकार परिषद घ्यायची, स्वतःवर ओढवून घ्यायचं आणि काहीतरी महिला कार्ड खेळायचं. ऐकलं? आता तृप्ती देसाई वेगळं बोलतायत, त्या वेगळं बोलतायत. मला या सगळ्या भानगडीत पडायचं नाहीये. तृप्ती देसाईंच्या मतांशी मी सहमत नाही. फक्त हा जो काही विषय घडलाय त्यावर मला बोलायचं आहे. सुषमा अंधारे पहिल्यांदा रडल्या आणि त्या म्हणाल्या, डगमगणार नाही, घाबरणार नाही. काय कराल, मला अडकवाल. मलिकांना अडकवलं तसं, देशमुखांना अडकवलं तसं मला अडकवाल. कोण बाबा, कोण डगमगायला लावतंय, कोण घाबरायला लावतंय? बरं, देवेंद्र फडणवीसांनी ललित पाटील याच्या अटकेनंतर सगळी प्रकरणं समोर येतील असा जेव्हा दावा केला, तेव्हा सुषमा अंधारे यांचं तोंड बंद होईल असं म्हटले होते का? मला तर वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं नाव पण घेत नसावे, बोलता बोलता घेतही नसावेत, पण यांनी आपलं ते सांगून टाकलं. काय भानगड काय आहे? मी डगमगणार नाही, मी घाबरणार नाही. यांना असं का वाटतंय की ललित पाटलांची केस यांच्या अंगावर येईल? का असं वाटतंय? म्हणजे आधीच हा कांगावा आहे, आधीच म्हणजे उगीच आपलं काहीतरी करण्याच्या अगोदरच आपला कांगावा करून घ्यायचा. आणि मलिकांना अडकवलं नाही आहे. मलिकांच्या कर्तृत्वानी नवाब मलिक अडकलेले आहेत, त्यांच्या कर्तृत्वानी अडकलेले आहेत. मलिकांना कोणी अडकवलेलं नाहीये. देशमुखांना अडकवलेलं नाहीये. देशमुखांच्या बऱ्याच गोष्टी साईट्रस समोर आलाय, त्याच्यात ते अडकलेले आहेत. बरं, यात एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. फडणवीसांच्या विषयी मी खूप चांगलं बोलते, मी त्यांना वाईट काहीच बोलले नाही, त्यांच्या बायकोविषयी बोलले नाही असं त्या म्हणाल्या. ते वाक्य तुम्ही ऐका आणि ते वाक्य ऐकत ऐकत मी तुम्हाला काही दाखवतोय ते बघा, मग तुमच्या लक्षात येईल.
बोलताना भाऊ आणि तुमच्या पत्नीबद्दल बोलताना वहिनी असे आदरार्थी शब्द काढून बोलली आहे. ऐकलं, पाहिलं. देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोलताना सुमार नाही. बरं, जाऊ दे, तुमचं आणि फडणवीसांचं राजकीय वाकडं असू शकतं. काही पोस्ट डिलीट केल्यात, जयसिंघाणीच्या संबंधातल्या डिलीट केल्यात, अजून काही गाण्याच्या बाबतच्या डिलीट केल्यात, पण काही आहेत त्या दाखवल्या तुम्हाला मी, ज्यात त्यांच्या बायकोला पण सोडलं नाही बोलताना. आणि आता म्हणायचं की मी काहीच बोललं नव्हतं, काहीच सांगितलं नव्हतं. ही जी पलटी मारण्याची सवय आहे ना, ती फार वाईट आहे, खूप वाईट आहे. म्हणजे आई बसली आहे हे विधान करता करता आईच्या दरबारात जाऊन पूजा करायची, हे कितपत योग्य आहे? बरं, जाऊ दे, ते तुमची विचारधारा, तुम्ही ठरवायचंय कधी आई बसली आहे म्हणून तिरस्कार करायचा आहे आणि कधी आईच्या दरबारात जाऊन त्याची पूजा करायची. कधी संतांना शिव्या घालायच्या आहेत, कधी संतांच्या वारीमध्ये जाऊन पोळ्या लाटायच्या आहेत. हा तुमचा व्यक्तिगत विषय, मला त्यात फार पडायचं नाहीये. पण हे जे काही चाललंय ना, जे काही घडतं, म्हणजे कधी पोरीच्या दिनक्रम समोर आणायचा, माझी कबू, आई पण कसं असतं, बाई पण कसं असतं, माझ्या बाईपणावर वार होतो आहे. बाईपण विसरून आपण लोकांच्या पुरुषत्वावर वार करायचा, लोकांच्या बाईपणावर वार करायचा, आणि आपल्यात झाला की मग डोळ्यात आसवं आणायची. हा सगळाच प्रकार मुळातच मला हास्यास्पद वाटतोय. आणि असा हास्यास्पद प्रकार घडवून जर तुम्ही रडून लोकांच्या समोर आपल्यासाठी सहानुभूती निर्माण करत असाल, तर अशाने सहानुभूती निर्माण होत नसते, तर फार तर लोकांना ही अजून एकदा रडली असंच वाटू शकतं. रडल्यावर माणसं मोठी होतात या समज असेल, म्हणजे मोदी सभागृहात रडले होते, इंदिरा गांधी रडल्या होत्या, अजून कोणी रडलं होतं म्हणून मोठं होतं असं म्हणतात म्हणे. तर रडल्यानंतरची मोठं होण्याची ही प्रक्रिया अजित पवारांनीही असंच एकदा आसवं गाळली होती. म्हणून तुम्हाला वाटत असेल तर गाळा बाबा हो, आम्हीही विचारू, आमची वर्गमैत्रीण रडली म्हणून. गायी पाण्यावर काग आल्या, गंगा यमुनाही मिळाल्या, कोण बोलले माझ्या गोरटीला, उभय पितरांच्या चित्त चोरटीला. नमस्कार.